नमस्कार. क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या एकत्रच असल्यामुळं आता विधानसभेच्या उमेदवारीबरोबरच लोकसभेची उमेदवारी कुणाला असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. यामध्ये काँग्रेसनं अगोदरच दिवंगत वसंतरावजी चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र पाटील चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आणि ही अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र भाजपकडून कोण असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. पण भाजपच्या गोटातून अजूनही स्पष्ट संकेत मिळत नाहीत. मग लोकसभेची होणारी निवडणूक कशी असेल आणि या ठिकाणचे नेमके परिणाम काय असतील या संदर्भात आपण चर्चा करूयात आणि भाजपचा नेमका उमेदवार कोण राहू शकतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नरेश दंडवते. नमस्कार. नरेश, काँग्रेसनं खरं तर या बाबतीमध्ये आघाडी घेतली म्हणायला हरकत नाही आणि आपसुकच आपण जेव्हा बघतो की एखाद्या सदस्याचे म्हणजे दुर्दैवानं निधन झालं असेल, खासदार असतील, आमदार असतील किंवा कोणते इतर लोकप्रतिनिधी असतील, तर त्यांच्या वारसांना तो पक्ष उमेदवारी देतो आणि त्या पद्धतीनं काँग्रेसनं रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या समोर भाजपाकडून कोण राहील या संदर्भामध्ये अजूनही अस्पष्ट चित्र आहे. तुला काय वाटतं, काय शक्यता आहे तुझ्या दृष्टिकोनातून? नाही, मुळात तर भाजप का उशीर लावतोय उमेदवारी जाहीर करायला हाच मोठा प्रश्न सर्वसामान्य भाजप समर्थक आणि सर्वांनाच पडलेला आहे. कारण ही निवडणूक थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच राहणार आहे. या निवडणुकीत प्रमुख हे दोन राजकीय पक्षच राहतील असं मला तरी वाटतं. त्यामुळं भाजप उमेदवारी कोणाला देईल, कारण भाजपकडे इच्छुकांच्या भरणा भरपूर आहे, संख्या खूप असल्यामुळं कदाचित भाजप वेळ लावत असेल किंवा अन्य कोणी तिसरा पक्षाचा मोठा कोणी उमेदवार रिंगणात राहील का, मग ती समीकरणं पाहून कदाचित भाजप उमेदवार जाहीर करेल. परंतु सत्ताधारी केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षांना एवढा वेळ काल घ्यावा हे एक न उलगडणारं कोड आहे. मला असं वाटतं की साधारणतः आतापर्यंत पोटनिवडणुकीचे जर निकाल बघितले तर त्या वारसाला म्हणजे दिवंगत लोकप्रतिनिधीच्या वारसाला निवडून देण्याची परंपरा आतापर्यंत आपण बघितलेली आहे आणि आपसुकच नांदेड जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तसंच होईल का, तेच निकाल येतील का याची भीती देखील कदाचित काही लोकांच्या मनामध्ये असू शकते. आणि अलीकडच्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर जे आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता की त्यांना या उमेदवारीचा आग्रह केला जातोय, परंतु चिखलीकर मात्र उमेदवारी नको असा पवित्रा घेत आहेत असं समजतं. तुला काय वाटतं, असं असू शकतं? नाही, तू जसं म्हणतोस की बाबा एका बाजूला की इच्छुकांची संख्या भरपूर आहे, मग ते इच्छुक कोण, हे इच्छुक आतापर्यंत समोर आलेले नाही. आता असं आहे की विद्यमान वसंतरावाच्या अकाली निधनानंतर त्यांच्या वारसाविषयी सहानुभूती राहणं हे अपेक्षित आहे, साहजिकच आहे. परंतु विरोधी पक्ष म्हणून भाजप असेल किंवा अन्य पक्षांना उमेदवार उभा करू नये असं काही नाही, उभा करू राहतील. आता भाजपकडून पुन्हा एकदा चिखलीकरांचं नाव समोर येतंय, त्यांची मुलगी प्रणिताताई यांचंही नाव पुढे येतंय. शिवाय भाजपचे उत्तरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोकराव हंबर्डे यांचं नाव पुढे आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रात ज्यांचं मोठं काम आहे असे कवळे गुरुजी यांचंही नाव पुढे येतंय. शिवाय विधान परिषदेचे माजी आमदार आहेत राम पाटील, हे पण इच्छुक आहेत. ह्या सगळ्यांनी दिल्लीच्या वाऱ्या झालेल्या आहेत. त्यामुळं पक्षही संभ्रमात असेल कोणाला उमेदवारी द्यावी म्हणून. परंतु एक एवढं खरं आहे की ही निवडणूक थेट काँग्रेस विरुद्ध भाजप होईल. नाही, ती तर होईलच, पण मला वाटतं की भाजप ही उमेदवारी देण्यासाठी उशीर का करतोय? कारण विधानसभेच्या जागा जाहीर झालेल्या आहेत, मग लोकसभेचं घोडं कुठं अडकलं हा मोठा प्रश्न आहे. मला असं वाटते की जी भाजपची महत्त्वाकांक्षा आहे की इथली जागा देखील विजय मिळाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातूनच चाचपणी सुरू असेल का? असू शकतं ना. शेवटी भाजप हा एकमेव पक्षाचा आपण जर विचार केला तो प्रत्येक निवडणूक सिरियस घेणारा पक्ष आहे आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांना ही जागा पण पाहिजे असेल, कारण ही जागा आता त्यांच्या हातून गेलेली आहे. पुन्हा ती जागा पुन्हा आपल्या पदरात पडावी म्हणून भाजप. मग तसा जर तगडा उमेदवार जर आपण आपल्या नजरेतून बघितला तर आज प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशिवाय दुसरा असा तगडा चेहरा दिसत नाही. परंतु चिखलीकर साहेबांची अपेक्षा ही लोहा कंधार लढवण्याची आहे आणि आतापर्यंत भाजपनं 4 जागा अधिकृतरित्या जाहीर केलेल्या आहेत. 5वी आहे ती देगलूर विधानसभा, जी की जितेश अंतापूरकर यांना अशोकराव चव्हाणांनी भाजपमध्ये आणलं. ती साधारणतः अप्रत्यक्षरित्या जागा सुटल्यासारखीच आहे देगलूरची. राहिला प्रश्न आता लोहा कंधारचा. भाजप 5 जागांवर समाधान मानेल की 6वी जागा घेईल
आणि 6वी जागा लोहा कंधार जर मिळाली तर तिथून निश्चितपणे चिखलीकर यांना उमेदवारी मिळेल. मग लोकसभेचा उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतो. नाही, काय झालं मित्रा, की अनेकांना असं वाटलं की लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या होतील पोटनिवडणूक लोकसभेची, परंतु आता एक वन नेशन वन इलेक्शन असं ठराव संसदेत पास झालेला असल्यामुळं भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. त्या मध्यंतरीच्या काळात जो होता त्यामुळं चिखलीकरांना असं वाटू लागलं की आपण विधानसभेची निवडणूक लढवावी. आणि चिखलीकर एकमेव असे आहेत त्या मतदारसंघात लोह्यामध्ये की त्यांना सरळ अनेक लोकांचा थेट संपर्क आहे. आणि भाजपाच्या काही श्रेष्ठींना असं वाटत असेल की चिखलीकरच तिथले उमेदवार राहू शकतात प्रबळ, कारण भाजपाला एक जागा सध्या विधानसभेची तेवढीच महत्त्वाची आहे सत्ता सोबळावर येण्यासाठी. कदाचित त्यांनी चिखलीकरांना तसा आग्रह धरला असेल. आणि चिखलीकरांची महत्त्वाकांक्षा, हे बघा शेवटी राजकारणात म्हणल्यावर महत्त्वाकांक्षा राहणारच आहे. राज्य विधानसभात जर ते प्रतिनिधित्व केले तर भविष्यात त्यांना मंत्रिपदाची लॉटरी पण लागू शकते. आणि दुसरी गोष्ट भीती अशी आहे की बाबा लोकसभेमध्ये जर आपण पुन्हा एकदा जर तीच पराभवाची पुनरावृत्ती झाली तर पुढं काय. कारण विधानसभा हातची गेलेली असेल, लोकसभेमध्ये जर ते झालं तर मग पुढचे 5 वर्ष काय करायचं हा देखील त्यांच्या समोर राजकीय पेच आणि राजकीय अस्तित्वाचा पेच फार मोठा त्यांच्या समोर. बरोबर आहे. आणि शेवटी मला असं वाटतं की चिखलीकर परिवाराला एकतर कंधार लोहा विधानसभा किंवा नांदेड लोकसभा पैकी एक नक्की जागा मिळेल. आणि त्यांचं असेल गुडविल तर दोन्ही जागा मिळू शकतील. म्हणजे असंही होऊ शकतं की जर लोहा कंधार ही जर विधानसभेसाठी भाजपकडून सुटली तर प्रतापराव पाटील असतील. आणि मग लोकसभेला कोण, तर मग प्रणिताताई चिखलीकर यांचं नाव समोर येऊ शकतं. प्रणिताताईचंही काम आहे महिलांमध्ये विशेषतः, त्यामुळे त्यांचं नाव येऊ शकतं. परंतु आतील गोटातील बातमी जशी मला पत्रकार घरातून 2 उमेदवार मिळतील का, कारण भाजप हा एका घरात 2 दोघांना लोकप्रतिनिधित्व देईल असं मला नाही वाटत. त्याच्यामुळं कवळे गुरुजी किंवा संतुकराव हंबर्डे हेही तरुण कार्यकर्ते आहेत पक्षाचे. अनेक दिवसापासून संतुकराव काम करतात. आणि कवळे गुरुजीचा प्रतिमा एक धार्मिक सामाजिक कार्यात राहणारा. पण ही जागा जिंकूनच आणायची असेल तर तसा प्रबळ उमेदवार पक्षाकडे असायला हवा. आणि आज चेहरा जर आपण बघितलो तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशिवाय दुसरा चेहरा भाजपच्या समोर नाही. आणि म्हणूनच कदाचित हे भिजत घोंगडं जे आहे याच्यासाठीच असेल असं मला वाटतं. नाही तो असू तुझं म्हणणे असू शकते तसं. पण संतुकराव हंबर्डे कवळे गुरुजी हे सर्वसमावेशक आहेत. शिवाय मध्यंतरी असाही एक अफवा उठवण्यात आली होती की अशोकरावांनाच पुन्हा लोकसभेला उमेदवारी द्यावी राज्यसभेला अन्न कोणाला घेऊन. पण त्याला स्पष्ट नकार त्यांनी सरळ नकार दिला, कारण ते पण त्या मताचे आहेत की ते स्वतः त्यांच्या मुलीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याच्यामुळं मला नाही वाटत की ते अन्य काही प्रयोग होतील या दोघांपैकी, किंवा मग राम पाटील असं काही. आता हे जे त्रांगडं आहे सध्या भाजपच्या उमेदवारीवरूनच, म्हणजे एवढी प्रतीक्षा खरं तर भाजपला करायची गरज पडू नये. एखादा उमेदवार थेट त्यांनी फायनल करायला पाहिजे होता. आणि जर असाच संभ्रम 29 तारखेपर्यंत जर कायम राहिला तर भाजपला याचा फटका किंवा याचे काय पण निगेटिव्हिटी जी आहे, नकारात्मकता ही पसरू शकते. किंवा ज्या पक्षाची सत्ता देशामध्ये आहे हा पक्ष आपला उमेदवार ठरू शकत नाही, तर याच्याबद्दलचा एक संभ्रम तयार होऊ शकतो. हे खरं तर नुकसानीच आहे भाजपसाठी. तुला काय वाटतं? नाही, बरोबर आहे. नुकसान वगैरे भाजप मला नाही वाटत तसंही होईल. कारण काय आहे की वेळ जो मिळणार आहे उमेदवाराला तो मिळणार, कमी वेळ मिळणार आहे. आणि आता मला असं वाटतं की भाजपनं जसं विधानसभेच्या 4 आमदारांच्या म्हणजे उमेदवारांच्या घोषणा केली, त्याचबरोबर जर पोटनिवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराची जर केली असती तर एक तू म्हणतोस त्याप्रमाणे वेगळा मेसेज गेला असता आणि वेळ मिळाला असता. सगळ्यात महत्वाचं, आता जर तुम्हाला उमेदवारच बदलायचा असेल तर तो नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन मग तू वेळ मिळणार. मानसिकता तयार करणे, ती यंत्रणा उभी करायला वेळ लागतो. कारण रवींद्र पाटील चव्हाण यांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहेत, बरोबर, बैठका सुरू झालेल्या आहेत. एक प्रकारे भाजपची जी काय. आणि मला अजून एक शंका अशी आहे नरेश, की पक्षीय पातळीवर निवडून कोण येऊ शकतो, कोणाला द्यावं, जागा वाटप याच्यापेक्षाही नांदेडच्या राजकारणामध्ये जी काही काय म्हणतो आपण त्याला की 2 स्थळं तयार झालेली आहेत प्रभावी, एक प्रतापराव पाटील चिखलीकर आणि एक अशोकराव चव्हाण. ही यांचं मनोमिलन मला वाटतं की अजूनही झालेलं नाही. आता झालं असेल तर ते कुठं दिसून येत नाही. म्हणून जागा काटशह असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की
कोणाला कुठे नेऊन ठेवायचं, हे कोण कसे आडाखे बांधते याच्यावरून देखील मला वाटतं की ह्या उमेदवारीसाठी विलंब लागत असेल. असू शकते तसे, कारण एक मॅन में दो तलवार कसे राहतील, आणि दोघंही एकेकाळी 10 म्हणजे 1.5-2 दशकं एकमेकांच्या विरोधात म्हणजे टोकाचा विरोध ज्याला म्हणता येईल असे विरोधक होते. आता राजकारणात कसं आहे, हल्ली कोण कधी कुठे जाईल काही सांगता येत नाही. त्यामुळे दोघं एकत्र आले, वरकरणी जरी मनोमिलन दिसत असलं तरी आतून नेमकं काय शिस्त आहे. आणि दुसरी गोष्ट अजूनही भाजपला सहज सोपी नाही. याचं कारण असं की बऱ्याच ठिकाणाहून भाजपाचे जे काही समर्थक आहेत हे तिथं बंडखोरी करताना दिसतात आपल्याला. हे बंडखोर भाजपसाठी किती त्रासदायक ठरतील हे देखील बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण नायगावमधून शिवराज पाटील होटाळकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याच्यानंतर भोकरमधून सुरेश राठोड यांची तयारी सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर मुखेडमधून शिंदे गटाचे बालाजी खतगावकर हे बंडखोरीच्या तयारीमध्ये आहेत. म्हणजे अशी जी बंडखोरी आहे, बंडखोरी देखील उद्या चालून भाजपच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरू शकते. हे सगळं गणित बघून उमेदवार कोण द्यावा ह्या संभ्रमामध्ये कदाचित भाजप असेल, म्हणून याचा विलंब लागत असेल. येणाऱ्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर की प्रणिताताई चिखलीकर की आणखी कोण असा जे काही कोड सध्या पडलेला आहे याचा उलगडा लवकरच होईल. पण कंधार लोहा मतदारसंघ हा भाजपसाठी सुटतो का याच्यावर देखील फार मोठी गणितं लोकसभेच्या उमेदवारीसाठीची अवलंबून आहे. नाही, मला असं वाटतं की कंधार लोहा मतदारसंघात महायुतीकडून तरी भाजपकडे जे उमेदवार आहेत त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणी उमेदवार आता चेहरा नाही असा, शिवसेनेकडे शिंदे गटाकडे तर असं कोणताही चेहरा नाही. त्यामुळं कदाचित राजकारणात काय असतं दिलीप सध्या, की जरी तुम्ही वेगळ्या विचारधारेच्या पक्षात असला तरी तुम्ही आमच्या चिन्हाकडून निवडणूक लढवा. मागचा जर आपण पाहिलं असेल की राजेश पवार स्वतः तुमच्या नायगाव मतदारसंघाचे हे रिपाईकडून होते उमेदवार, पण चिन्ह कमळ असले तरी रिपाईच्या कोट्यातली. तसं कदाचित शिवसेनेच्या कोट्यातले म्हणून पुन्हा हे उभं राहतील, कारण यांची युती आहे ना. त्यामुळं मला असं वाटतं की कोणीतरी उमेदवार, पण मला असं वाटतं चिखलीकर शिवाय दुसरं कोणी उमेदवार तिथं राहील असं वाटत नाही. त्याच मला लोहा कंधारची जागा ही कुणाला सुटते यावरून लोकसभेचा उमेदवार निश्चित होऊ शकतो. त्यासाठी 29 तारखेपर्यंतची वाट कदाचित आपल्याला बघावी लागेल. 29 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंतची हो ना, नामनिर्देशन पत्र भरायचं शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या अवघ्या 3 दिवस राहिलेत. मला सांग दिलीप, तू जसं आपण जी मूळ चर्चेची जी थीम आहे की भाजपाला वेळ का लागतो, 3 दिवस राहिलेत, उमेदवार अजून भाजपचे खासदार नांदेडमध्ये होते, भाजपचे राज्यसभेचे 2 सदस्य नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. असं असतानाही भाजपचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठीचा एवढा विलंब लागणे हे भाजपमध्ये काही चांगलं आहे याची लक्षणं नाहीत असं मला वाटतं. आपण चर्चा यावर नंतर करूयात की भाजपचा उमेदवार कोण ठरेल आणि ठरल्यानंतरचे काय चित्र राहील या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करूयात. तोपर्यंत थांबूयात. नमस्कार.